नमस्कार फॅमिली, रीमा. मी स्वयंपाकाची कामं करते आणि सकाळचे वाजलेले 6:30 तर आज 7:30ला यासाठी निघाली आहे कारण आज आहे सुट्टीचा दिवस. शनिवार असल्यामुळे कामावरच्या मॅडमना आणि सरांना सुट्टी आहे, त्यामुळे मी पण उशिरा कामावर आली आहे. तर 7:30 वाजता पहिल्या कामावर पोहोचली आणि इकडे बनवलेलं आहे व्हेजिटेबल बिर्याणी. तर मस्त अशी गाजर, बीन्स, शिमला मिरची, मटार टाकून बासमती तांदळाची डायरेक्ट कुकरमध्ये ही व्हेजिटेबल बिर्याणी बनवलेली आहे. खूप टेस्टी आणि खडे मसाले टाकून ही बिर्याणी केलेली आहे. त्यानंतर नाश्त्यामध्ये केलेले आहेत तांदळाचे आणि रव्याचे उत्तप्पे किंवा धिरडे असे म्हणू शकता तुम्ही ह्याला. तीळ आणि ओवा टाकलेला आहे. तांदळाचे आणि तांदळाचं पीठ आणि रवा टाकून हे मस्त असे धिरडे बनवले. त्यानंतर ही चटणी बनवलेली आहे खोबऱ्याची, ओल्या नारळाची. आता मी हिला फोडणी देते. मस्त मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन ही चटणी रेडी झाली आहे. त्यानंतर चपात्या केल्या आहेत. हे बनवलेले आहे तांदळाचे आणि रव्याचे धिरडे म्हणजेच डोसे नाश्त्यासाठी. आणि दुपारच्या लंचसाठी बनवली आहे व्हेज बिर्याणी. किचन वगैरे क्लीन केलं आहे, सगळी भांडी घासून पुसून जागेवर ठेवली आहे. मी निघाली आहे दुसऱ्या कामावर. चला तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय बनवते. तर पोहोचली दुसऱ्या कामावर. चला तुम्हाला दुसऱ्या कामावरची रेसिपी दाखवते. माझ्या व्हिडिओतनं मी तुम्हाला माझे डेली रुटीन तसेच नवनवीन रेसिपी, हेल्दी, वेट लॉस जर्नीमध्ये ज्या ज्या रेसिपी तुम्हाला ट्राय करता येतील ह्या सगळ्या रेसिपी, हेल्दी डाएट फूड मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. दुसऱ्या कामावर पोहोचली. इथे कुकुंबर पॅनकेक बनवलेला आहे. जर तुम्ही वेट लॉस करत असाल, काहीतरी हेल्दी खायचं आहे, तर कुकुंबर पॅनकेक तुम्ही नक्की ट्राय करू शकता. कुकुंबर पॅनकेकला आपण काकडीचं थालीपीठ असं सुद्धा म्हणू शकतो. लंचसाठी बनवलेला आहे तंदूर स्टाईल पनीर व्हेजिटेबल राईस. तर तंदूर स्टाईल पनीर व्हेजिटेबल राईस हा मी लंचसाठी बनवला आहे. त्यासोबत हा सॉस बनवलेला आहे. याची पण फुल रेसिपी मी लवकरच चॅनलवर टाकेल. जर तुम्हाला बघायची असेल फुल रेसिपी तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता. तर मस्त असा आपला हा राईस रेडी आहे, सॉस रेडी आहे आणि ब्रेकफास्ट पण रेडी आहे. तर हे कुकुंबरचं जे मी बनवलेलं आहे पॅनकेक तो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूपच लवकर झटपट होतो, इझी रेसिपी आहे. तर माझा लंच आणि ब्रेकफास्ट दोन्ही रेडी झाला. किचन वगैरे क्लीन केलं आणि निघाली तिसऱ्या कामावर. चला तुम्हाला दाखवते मी तिसऱ्या कामावर काय बनवते. तिसऱ्या कामावर पोहोचली आणि इकडे मी महाराष्ट्रीयन स्टाईलची कढी बनवलेली आहे. हळद हिंग याची फोडणी देऊन कढीसोबत भात बनवलेला आहे. त्यानंतर ही गवार बटाट्याची भाजी बनवलेली आहे. गूळ घालून गवार बटाट्याची भाजी बनवली आहे. जर तुम्ही ब्राह्मण असाल तर तुम्हाला माहीत असेल की बहुतेक भाज्यांमध्ये साखर गूळ असतं. त्यानंतर चपात्या बनवल्या आणि इकडे पण सगळा स्वयंपाक झाल्यानंतर किचन वगैरे क्लीन करून मी निघाली घरी. तर असा होता कामावरचा सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंतचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो करा. बाय.